वर्चस्व वादातून पंचवटी परिसरात गोळीबार, सराईत गुन्हेगारांच्या टोळ्यांमध्ये टोळी युद्ध भडकले। पेठरोड परिसरातील सराईत गुन्हेगारांच्या दोन टोळ्यांमध्ये मध्यरात्री टोळी युद्धातून थेट गोळीबार झाल्याची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे। याबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात पोलिसांनी फिर्यादी होत दोन टोळीतील गुन्हेगारांवर गुन्हे दाखल केले आहेत। विशेष म्हणजे याच टोळीतील गुन्हेगारांनी काही दिवसांपूर्वी देखील गोळीबार करीत आपली दहशत पसरवली होती। जामिनावर बाहेर येताच पुन्हा गोळीबार केल्याने परिसरातील नागरिकांमध्ये मोठी दहशत पसरली आहे। या घटनेची माहिती मिळताच पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक गजेंद्र पाटील यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली। बुधवार दिनांक 23 रोजी मध्यरात्री 1:30 ते 2 वाजेच्या सुमारास संशयित आरोपी विकास उर्फ विकी विनोद वाघ वय 26 वर्ष, ऋषिकेश गणेश परसे वय उर्फ बाबा वय 22 वर्ष, जय संतोष खरात वय 20 वर्ष, जय मोरे उर्फ टिंगरी, तुंड्या दादू पूर्ण नाव माहीत नाही आणि त्यांचे इतर 4 ते 5 साथीदार यांनी फिर्यादी सुमित दयानंद महाले वय 21 वर्ष याच्या चाळीखाली येऊन त्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली। तसेच या संशयितांनी महाले यांच्या घरावर दगडफेक करून त्यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने गावठी कट्ट्यातून गोळीबार करत आपली दहशत माजवत निघून गेले। दैव बलवत्तर म्हणून यात गोळी कोणालाही लागली नसल्याने जीवितहानी टळली आहे। तर याच प्रकरणी दोन्ही टोळीतील सदस्यांनी एकमेकांवर बिअरच्या बाटल्या फेकत परिसरात दहशत निर्माण केली म्हणून संशयित रोहित खंडू गांगुर्डे यांच्यासह त्यांच्या टोळीतील प्रेम दयानंद महाले, सुमित दयानंद महाले, प्रेम संतोष मिरके तसेच विरोधी टोळीतील संशयित विशाल उर्फ शैलेश चंद्रकांत भालेराव वय 20 वर्ष याच्यासह त्याच्या टोळीतील विकी विनोद वाघ मरीमाता मंदिराच्या पाठीमागे पेठ रोड, ऋषिकेश गणेश परसे उर्फ बाबा कुमावत नगर जॉगिंग ट्रक जवळ पंचवटी, जय संतोष खरात शेषराव महाराज चौक पेठ रोड, जय मोरे उर्फ टिंगरी, तुंड्या जाधव आणि त्याचे इतर 8 ते 10 साथीदारांविरोधात पोलीस कर्मचारी राजू गुंजाळ यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला। या दोन्ही टोळीतील सदस्य फरार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत। विशेष म्हणजे 11 मार्च 2023 रोजी विशाल संजय महाले या युवकाच्या मुंजोबा चौक येथील घरावर मध्यरात्री प्राणघातक हल्ला करण्यात आला होता। या हल्ल्यामध्ये देखील गोळीबार करण्यात आला होता, मात्र गोळीबाराच्या घटनेतून विशाल हा वाचला होता। तर जाब विचारण्यास गेलेल्या विशालच्या आई उषा संजय महाले यांना गोळी लागल्याने ती गंभीर जखमी झाली होती। हा हल्ला देखील संशयित आरोपी विशाल चंद्रकांत भालेराव, संदीप अहिरे, जय खरात, विकी वाघ यांनी केल्याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक।